टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नागपुरात जय भारत पदयात्रेचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या यात्रेमध्ये अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या पदयात्रेत सहभागी झालेले आहे। सर काय सांगणार? आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि नागपूर महानगरपालिका जिल्हा प्रशासनाने ही पदयात्रा रॅली काढलेली आहे। मोठ्या प्रमाणावर जल्लोष या रॅलीच्या माध्यमातून होतो आहे। आमचे जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, डिव्हिजनल कमिशनर आणि संपूर्ण शहरातले जिल्ह्यातले सर्व अधिकारी, प्रशासन या ठिकाणी रॅलीमध्ये आणि जनता खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक आहे। नागपूरची जनता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आपलं जीवन पुढच्या काळामध्ये समर्पित करण्याकरता मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर आलेली आहे। मला वाटतं हा नागपूरकरता ऐतिहासिक दिवस आहे। तुम्ही स्वतः जवळपास 5.5-6 किलोमीटर या पदयात्रेत चाललेले आहात, काय त्याचा अनुभव होता? नाही, आज छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रेरणा आहे आणि आम्ही सर्व लोक जे आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अंगीकारून पुढे जाणारे लोक आहोत। इतिहासातनं आम्हाला जे शिकायला मिळालं त्यातनं आम्हाला पुढच्या काळामध्ये जे काय आम्ही काम करतो आणि ते काम योग्य पद्धतीने योग्य रीतीने काम करण्याची ऊर्जा या आजच्या दिवशी मिळतं आणि म्हणून ही ऊर्जा घेऊन आम्ही या ठिकाणी जातो आहे। कमाल खानवर कधी कारवाई होणार असा सभासद शिवभक्त विचारतात की आक्षेपार्ह वक्तव्य केलं नाही, तर मी त्याच्याबद्दल वेगळं बोलीन, पण आता तर ही रॅली आहे। या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे, ही बालमनावर, युवकांवर आणि येणाऱ्या पिढीवर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यावा आणि याकरता मोठं आयोजन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। 6-7 किलोमीटर पायी रॅली ही चालू आहे। हजारो लोक या रॅलीमध्ये आहे। अनेक मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे। परत एकदा झाला आणि संदर्भ देण्यात आलेला आहे। नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याकरता निश्चित मी प्रयत्न करेन। कमाल खानच्या वक्तव्यावरून पण परत मागणी होत आहे कारवाईची। कमाल मी नागपूरच्या, विदर्भाच्या जनतेला, शाळेतील मुलांना आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेला विनंती करणार आहे की महाराष्ट्र सरकारने, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माननीय महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने, देवेंद्र फडणवीसच्या पुढाकाराने नागपूरमध्ये वाघनखा आले आहेत आणि आपल्या अजाब बंगलामध्ये वाघनखा आहेत। आपण सर्वांना माझी विनंती आहे की वाघनखाचं दर्शन घेतलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।